नमस्कार, मी साहिल खरे. लोकशाही मराठीच्या डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर मंत्राच्या या आजच्या एपिसोडमध्ये आपण किडनी विषयक रुग्णांना ज्या काही समस्या उद्भवतात, याशिवाय त्यावर योग्य त्या वैद्यकीय प्रक्रिया काय आहेत, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत डॉक्टर सुनील जावळे यांच्याशी. डॉक्टर सुनील जावळे हे सध्या पुण्यात नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. थँक यू. डॉक्टर साहेब, सध्या मला अगदी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की किडनी संदर्भात जे आजार असतात किंवा ज्या काही समस्या असतात, त्या नेमक्या कशामुळे उद्भवतात आणि या विकारांचा मधुमेहाशी कशाप्रकारे संबंध येतो? आता जर आपण सध्याची स्थिती बघितली, तर आमचे जे क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे जे पर्मनंट जे किडनीचे डॅमेज आहेत, त्यातले जे कारणं आहेत, त्यातले 30% ते 35% पेशंट डायबिटीज रिलेटेड असतात. त्याच्यानंतरचा दुसरा जो इम्पोर्टंट कारण असतो, तो असतो ब्लड प्रेशर. त्यानंतर स्टोन डिसीजेस, सध्या काहीतरी आपले फिल्टरचे कॉजेस असतात, ज्याला आपण ग्लोमेरुलर डिसीज म्हणतो. आणि त्यानंतर काही असे कारणं असतात, जे हेरिडिटरी म्हणजे फॅमिलीजमध्ये रन करतात. जसे सिस्टिक डिसीज आहे, अल्पोर्ट्स डिसीज आहे, हे फॅमिली मध्ये रन करतात हे. तर हे असे वेगवेगळे कारणं आहेत. आणि आपण जर यातलं जसं मी पहिलं स्टेटमेंट जसं म्हटलं, की यातलं मोस्ट इम्पोर्टंट कॉज सध्याचं डायबिटीज मेलाइटस अराउंड 30% ते 35% 1/3 ऑफ द क्रॉनिक किडनी डिसीज जे डिसीज पेशंट्स असतात, ते डायबिटीजशी रिलेटेड असतात. कंट्रोल ऑफ डायबिटीज आणि ते जर आपण सुरुवातीपासून केलं, तर प्रोबॅबली क्रॉनिक किडनी डिसीजला आपल्याला कंट्रोल करता येतं बऱ्याचदा. सो आता मी लगेच वळतोय पुढच्या प्रश्नाकडे डॉक्टर साहेब. आता किडनीशी संबंधित ज्या काही समस्या असतात, त्या टाळण्यासाठी कधी आणि किती वेळा किडनी फंक्शन टेस्ट किंवा अन्य कोणत्याही प्रतिबंधात्मक चाचण्या या करणं महत्त्वाच्या असतात? सो बेसिकली आपल्याला किडनीच्या आजारांचा सगळ्यात मोठा इश्यू कसा आहे, की जोपर्यंत क्रिएटिनिन खूप वाढत नाही, तोपर्यंत बऱ्याचदा सिम्प्टम्स पण डेव्हलप होत नाही. आता त्यातल्या त्यात आम्ही काय म्हणतो, की जे पेशंट्स जे कारणं आहेत, म्हणजे जे आपल्याला सपोज डायबिटिक पेशंट असेल, ब्लड प्रेशर पेशंट असेल, तर त्यांना त्यांच्या आजारासाठी जेव्हा आपण इव्हॅल्युएट करत असतो, त्याच्यासोबतच आपण किडनीच्या कारण की ते प्रिडिस्पोजिशन आहे. त्यांना किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. म्हणून त्या पेशंट्सला आपण किडनीच्या आजाराविषयी म्हणजे जे टेस्ट असतात, ते आपण करायची सल्ला देतो. त्यातले ते स्पेशल जे आपण टेस्ट करतो, बेसिक टेस्ट म्हणजे क्रिएटिनिन, युरिन रूटीन हे 2 बेसिक टेस्ट आहेत. जे युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशिओ हे 3 टेस्ट आपण युजुअली सजेस्ट करतो. स्पेशली डायबिटिक पेशंट. सपोज टाइप 2 डायबिटीज असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, की जेव्हापासून डायबिटीज डायग्नोज झाला, तेव्हापासून त्यांनी किडनीचे तपासण्या सुरू केल्या पाहिजे. जसं आपण 3 महिन्याला जसं आपण डॉक्टरांकडे व्हिजिट करतो, तर त्यावेळेस पण आपण चाचण्या केल्याच पाहिजे आणि आपल्याला त्याच्यावरनं अर्ली डायग्नोसिस आणि त्याच्या प्रतिबंधात्मक ते उपाय करता येतात. सिमिलरली टाइप 1 डायबिटीज असतात, त्यांना आपण काय म्हणतो, की 5 वर्ष झाले तुमच्या डायबिटीजला, की मग तेव्हापासून कॉम्प्लिकेशन सुरू होतात. हे जे किडनी डिसीज आहे डायबिटीजमध्ये, इट युजुअली इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज. तर मग त्यावेळेस आपल्याला तेव्हापासून त्यांनी पण आपल्या किडनीविषयी जे टेस्ट आहेत, बेसिक टेस्ट एकदम क्रिएटिनिन आणि युरिन रूटीन, युरिन एसियर त्याच्यामधून आपल्याला आयडिया येते, की किडनीचा आजार सुरुवात झालेली आहे का? आणि त्याविषयी आपण मग त्या हिशोबाने त्याला ट्रीटमेंट मॉडिफाय करू शकतो किंवा अजून एक स्ट्रिक्ट डायबिटीज कंट्रोल आणि त्या हिशोबाने पेशंटला मदत करू शकतो. धन्यवाद डॉक्टर. खूप सविस्तरपणे तुम्ही मार्गदर्शन केलं या प्रश्नावर. आता पुढचा प्रश्न मला असं विचारायचं तुम्हाला, की सी रुग्णांसाठी त्यांची जीवनशैली असते किंवा आहार असतं, डायट असतं. या सर्व गोष्टी खरंच महत्त्वाच्या भूमिका बजावतात का या या आजारातून बाहेर पडण्यासाठी किंवा जास्त अवेअर राहण्यासाठी? बरोबर. बेसिकली काय असतं, की जेव्हा कधी पेशंट्स आम्हाला कन्सल्ट करतात, तेव्हा जास्त काही भर त्यांचा मेडिसिन्सकडे असतो, की मेडिसिन काय दिलेलं आहे. पण त्याच्यासोबतच आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण जे म्हणतो किंवा जसं तुम्ही डायट म्हटले, हे सगळ्या गोष्टी पण त्या हिशोबाने इम्पोर्टंट आहेत. तर जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. तर सिडेंटरी लाईफस्टाईल अगेन इज अ प्रिडिस्पोजिशन फॉर किडनी डिसीज. सिमिलरली स्मोकिंग, अल्कोहल या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. आता जे पेशंट डायबिटिक आहेत, त्यांचं स्पेशल डायबिटिक डायट आपण म्हणतो, की शुगर कंट्रोल ठेवणे. तर त्या हिशोबाने त्यांनी पण त्या बघितलं पाहिजे. सिमिलरली सी पेशंट्समध्ये आपण काय म्हणतो लेस ऑफ सॉल्ट म्हणजे मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं असतं. आता बऱ्याचदा मिठाचं प्रमाण कमी घ्या म्हटल्यावर पेशंट काय करतात रॉक सॉल्ट किंवा सेंधव मिठाकडे वळतात. पण बऱ्याचदा काय सी पेशंट्समध्ये रॉक सॉल्टमध्ये हायर पोटॅशियम कंटेंट आहे म्हणून ते आम्ही म्हणतो, की रॉक सॉल्ट अव्हॉइड केलं पाहिजे त्यांनी. फक्त सॉल्टची मात्रा कमी ठेवली पाहिजे. सिमिलरली प्रोटीन इनटेक कमी ठेवला पाहिजे सी पेशंट्सनी.
त्याच्यानंतर पोटॅशियम जे असतं ते बेसिकली किडनीमधून एक्सक्रीट करतं आणि किडनीचं पोटॅशियम मेटाबॉलिझम किडनीमध्ये रिस्ट्रिक्ट असतं बऱ्याचदा. तर मग ते पण त्यांनी पोटॅशियम हायर कंटेंट ऑफ पोटॅशियम जे पदार्थ आहेत जसं कोकोनट वॉटर आहे किंवा अंजीर आहेत किंवा मनुके आहेत किंवा टोमॅटोज आहेत. तर हे सगळं पण त्यांनी अव्हॉइड केलं पाहिजे. स्पेशली व्हेन द सीकेडी ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली असेल तर. सो दॅट इज वाय म्हणजे डायट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज अल्सो इम्पोर्टंट जेव्हा आपण सीकेडीची ट्रीटमेंट आपण प्लॅन करत असतो. थँक्यू सो मच डॉक्टर. आता शेवटचा अगदी प्रश्न आहे सर, की सीकेडी असलेल्या व्यक्तीने किडनी अधिक खराब होऊ नये यासाठी नेमक्या कशाप्रकारे रुग्णाने योग्य ती काळजी घ्यायला हवी आणि नेमकं काय केलं पाहिजे? बरोबर. सर आता याच्यामध्ये काळजी घेण्यासारखं म्हणजे स्पेशली जे प्रिडिस्पोजिशन आहे सपोज तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तर मेनली त्याचा कंट्रोल. म्हणजे जेव्हा कधी डायबिटिक पेशंट येतात आमच्याकडे तर ते म्हणतात, "तुम्ही काय मेडिसिन दिलं?" तर त्याच्यापेक्षा डायबिटीज कंट्रोल हा सगळ्यात इम्पोर्टंट मेडिसिन आहे. तर शुगर कंट्रोल ठेवायची, ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायचं. सेकंड थिंग डाएट. डाएट जसं आपण बोललो लेस ऑफ सॉल्ट, लेस ऑफ प्रोटीन. तर जेवढा जे ऑलरेडी जर क्रॉनिक किडनी डिसीज आहे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी ते नंबर ऑफ फिल्टर्स डॅमेज्ड असतात आणि ते रिमेनिंग फिल्टर्सवर आपण काम करत असतो. तर त्यांना आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांच्यावर कमीत कमी लोड दिला पाहिजे. तर लेस ऑफ प्रोटीन करून, लेस ऑफ सॉल्ट करून हे आपण त्याला लोड कमी करतो. ॲडिक्वेट हायड्रेशन. आता बऱ्याचदा पाणी किती प्यावं हा प्रश्न असतो. तर पाणी बेसिकली पेशंट प्रोफाइल बघून ठरवलं जातं. ना, जर पेशंटला पायाला सूज असेल, तर खूप लोकांना वाटतं खूप पाणी पिलं आणि मग किडनी साफ होऊन जाते. तर तसं नाहीये. इट इज बेसिकली तुमचे नेफ्रॉलॉजिस्ट ठरवतील, की किती पाणी पिलं पाहिजे त्याच्यासाठी. थर्ड थिंग पेन किलर्स. बऱ्याचदा आपण ओव्हर द काउंटर मेडिकेशन घेतो, की आता थोडंसं दुखतंय चला मेडिकेशन घेऊया. तर तसं ओव्हर द काउंटर न घेता कोणाचा सल्ला घेऊनच मेडिकेशन घेतलं पाहिजे आणि स्पेशली जर तुमचं क्रिएटिनिन वाढलं असेल किंवा तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज किंवा किडनी डिसीज असं डायग्नोसिस असेल, तर मग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयडियली मेडिकेशन्स घ्यायला नको. म्हणजे ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये खूप मदत करतं. आणि त्यातल्या त्यात आपण जे सिम्प्टम्स म्हणतो, तर किडनी डिसीजचे ते पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि अर्लिएस्ट म्हणजे त्याचं डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे. म्हणजे जसं पायाला सूज येते आहे का? चेहऱ्यावर सूज येते आहे का? डोळ्यांच्या भोवती सूज येते आहे का? युरिन आउटपुटमध्ये काही कमी वाटतंय का? युरिनमध्ये काही बर्निंग होते आहे, काही ब्लड जात आहे युरिनमध्ये किंवा ॲपेटाईट कमी होते, भूक कमी लागते, मळमळ होते, उलट्याच होत आहेत. तर मग हे सगळं जे गोष्टी आहेत, हे जर तुम्हाला अर्ली करता येईल, तर डॉक्टरांना पण तेवढी तुम्हाला मदत करता येते. म्हणजे अर्ली स्टेजेसमध्ये जर आपण त्याला पकडलं, तर मग तेवढंच मेडिसिन्स देऊन त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आय होप की जे रुग्ण किडनी किंवा डायबिटीज या समस्यांनी ग्रासलेले असतील, त्यांना या माहितीचा कुठेतरी उपयोग होईल. थँक सो मच डॉक्टर तुम्ही या दिलेल्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद. थँक नमस्कार. तुर्तास डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. तर नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप सारूक जोडले गेलेले आहेत. डॉक्टर प्रदीप सारूक हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील केअर सिग्मा हॉस्पिटल येथे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आपण त्यांच्याकडूनही किडनीविषयक ज्या काही समस्या असतात, ज्या काही रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो किंवा यशस्वी अशा उपचार पद्धती काय आहेत, हे आपण सविस्तररित्या डॉक्टरांकडून जाणून घेऊया. डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. धन्यवाद. डॉक्टर आता या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मला पहिल्यांदाच तुम्हाला असं विचारायचं आहे, की किडनी निकामी होण्याची नेमकी कारणं काय आहेत? नक्कीच. डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे 2 प्रमुख कारणं आहेत किडनी फेल होण्याची. 100 पैकी 50 ते 70 व्यक्तींमध्ये डायबिटीस आणि हायपरटेन्शन या आजारांमुळे किडनी फेल्युअर होण्याची वेळ येते. त्याचप्रमाणे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल लेव्हल, काही अनुवांशिक आजार, जेनेटिक आजार जसे की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असेल, सिकल सेल डिसीज असेल, अल्पॉर्ट सिंड्रोम याच्यामुळे देखील किडनी फेल होऊ शकते. त्याचप्रमाणे मूतखडा, किडनीचे कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, काही व्यक्तींना वारंवार लघवीचे इन्फेक्शन होणे, युरिन इन्फेक्शन होणे किंवा अनावश्यक पेन किलर अशा कारणांमुळे देखील किडनीचे आजार संभाव्य होऊ शकतात. तर याच्याशी जोडून मला आणखीन एक पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, की किडनी निकामी होत आहे, याची नेमकी लक्षणं काय आहेत? ते कसं कळतं एखाद्या रुग्णाला, की आता आपल्याला अशा प्रकारचे आजार
पुढे उद्भवणार आहेत, तर त्याचे लक्षणं काय आहेत नेमकी? किडनी फेल झाल्यानंतर प्रामुख्याने त्या व्यक्तीच्या डोळ्यांभोवती सूज यायला लागते. ही सूज सहसा दिवसा किंवा सकाळच्या वेळेस जास्त असते. आजार जसा जसा वाढत जाईल, ही सूज पायांवर, पोटांवर किंवा पूर्ण शरीरावर देखील येऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी फेसाळ होणे, लघवीमधनं रक्त जाणे अशी देखील लक्षणे दिसू शकतात. जेव्हा किडनीचा आजार बऱ्याच पुढच्या टप्प्यामध्ये जातो, अशा वेळेस भूक न लागणे, मळमळ होणे, उलटी होणे, चालल्यानंतर लवकर दम लागणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसू शकतात. युरेमिक एन्केफेलोपॅथी म्हणजेच जेव्हा क्रिएटिन किंवा किडनीची कार्यक्षमता फार जास्त कमी होते, अशा वेळेस झटके येणे, शुद्ध हरपणे किंवा कोमामध्ये जाणे अशी देखील अति गंभीर स्वरूपाची लक्षणे ही रुग्णांमध्ये दिसू शकतात. बऱ्याच वर्षांनंतर, दीर्घ कालानंतर शरीरामधील रक्त कमी होणे म्हणजेच अनिमिया होणे किंवा बोन ठिसूळ होणे अशी देखील लक्षणं किडनीच्या रुग्णांमध्ये दिसू शकतात. तर खूप छान तुम्ही सविस्तरपणे यावर उत्तर दिलं. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, की डॉक्टर किडनीच्या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाय नेमके कोणते-कोणते आहेत सर? 6 सूत्र लक्षात ठेवणे फार जरुरी आहे. पहिलं आहे की आहार. आहार हा सकस असला पाहिजे. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, कोक याचं सेवन टाळलं पाहिजे. जेवणामधील मिठाचं प्रमाण देखील लिमिटेड हवं. मीठ हे 5 ग्रॅमपेक्षा कमी घेतलं पाहिजे. तेल आणि तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे मीठ आणि तिखट हे देखील जेवणामध्ये कमी ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे पाणी. शरीराला हायड्रेट ठेवलं पाहिजे. दिवसामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणजेच एक अंदाजे 10 ते 15 ग्लास आपण म्हणू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे व्यायाम. आठवड्यातील 5 ते 6 दिवस एरोबिक प्रकारचा व्यायाम दिवसातील 30 ते 45 मिनिट करणं जरुरी आहे. एरोबिक व्यायामामध्ये ब्रिस्क वॉकिंग, रनिंग, सायकलिंग अशा प्रकारचे व्यायाम येतात. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर आणि शुगर आहे, अशांनी रेग्युलर फॉलोअप करून आपलं ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं जरुरी आहे. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि आपला लठ्ठपणा हा कमी केला पाहिजे. धूम्रपान आणि मद्यपान टाळलं पाहिजे. आणि 6वा मुद्दा म्हणजे अनावश्यक पेन किलर हे घेतले नाही पाहिजे. ज्या व्यक्तींना पेन होत आहे, अशा व्यक्तींनी संलग्न डॉक्टरांचा सल्ला घेऊनच प्रमाणामध्ये आवश्यक 30 पेन किलर घ्यावेत. स्वतःच्या मनाने मेडिकलवर जाऊन अनावश्यक प्रमाणचे पेन किलर टाळावेत. डॉक्टर साहेब, आता तुम्ही लक्षणं काय आहेत किंवा त्याच्यावर ज्या उपचार पद्धती आहेत, ते सविस्तरपणे सांगितलं. आता अगदीच शेवटचा प्रश्न त्यालाच जोडून आहे. जर एखाद्याचं किडनी फेलियर जर झालं असेल किंवा किडनी फेलियरच्या समस्या ज्यांना उद्भवलेल्या असतील, तर त्यासाठी योग्य त्या वैद्यकीय उपचार पद्धती नेमक्या कोणत्या आहेत? काय आहेत त्या उपचार पद्धती? नक्कीच. ज्या व्यक्तीच्या किडन्या 85% पेक्षा जास्त फेल झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या औषधींनी किडनी फेल्युअर रिकव्हर म्हणजे रिव्हर्सिबल नसेल, अशा व्यक्तींना डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन असे उपचार आम्ही सुचवतो. डायलिसिस, हिमोडायलिसिस मध्ये किडनीचं फंक्शन काय? शरीरामधलं जेवढं रक्त आहे ते फिल्टर करणं. परंतु ज्या व्यक्तीच्या किडन्या ह्या परमनंटली फेल झाल्या आहेत, अशा व्यक्तींसाठी फिस्टुला किंवा कॅथेटर याच्यामधनं पेशंटचं रक्त एका मशीनमध्ये जातं, विशिष्ट मशीनमध्ये, ज्याला आम्ही डायलिसिसची मशीन म्हणतो. त्या मशीनमध्ये रक्त फिल्टर करून पेशंटला वापस रक्त ते पुरवलं जातं. म्हणजेच डायलिसिसमध्ये पेशंटचं रक्त हे रक्त शुद्धीकरण होऊन पेशंटला मिळतं. आणि दुसरा जो उपचार आहे किडनी ट्रान्सप्लांटेशन, याच्यामध्ये निरोगी असलेला घरातील डोनर आपली एक किडनी त्या रुग्णाला डोनेट करू शकतो. म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी तो डोनर असतो. किडनी ट्रान्सप्लांट हे डायलिसिस पेक्षा नक्कीच सरस आहे. कारण की हे मोर फिजिओलॉजिकल आहे. याच्यामध्ये जसं डायलिसिसमध्ये खाण्या आणि पिण्याचे बंधनं असतात, ही बंधनं कमी असतात. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दैनंदिन जी कार्य
पेशंट हा नियमितपणे करू शकतो. आणि त्याचप्रमाणे रेग्युलर जे डायलिसिससाठी आठवड्याला 2दा किंवा 3दा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर अशी गरज नाही. जसे नवीन उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत, अशामध्ये रक्तगट सारखा असेल, रक्तगट वेगळा असेल, तरी देखील किडनी ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं. ज्या व्यक्तींच्या फॅमिलीमध्ये कुठल्याही कारणास्तव रक्तगट वेगळा असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर किडनी ट्रान्सप्लांटेशन होत नसेल, तर अशा वेळेस स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच किडनी एक्सचेंज प्रोग्राम या फॅमिलीमधला डोनर दुसऱ्या फॅमिलीमध्ये किडनी देऊ शकतो आणि त्याच फॅमिलीमधला डोनर आपल्या फॅमिलीमधील रेसिपिएंटला किडनी देऊ शकतो, ज्याला आम्ही किडनी ट्रान्सप्लांटेशनमध्ये स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो. काही कारणास्तव जर घरामध्ये कोणीच डोनर अवेलेबल नसेल, तर अशा वेळेस ZTCC मार्फत अशा व्यक्तींना वेटिंग लिस्टवर देखील आपण ठेवू शकतो आणि एक 3 ते 5 वर्षामध्ये अशा व्यक्तींना देखील किडनी ही मिळू शकते. तर जसं की डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं, की योग्य प्रकारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मौल्यवान मार्गदर्शन हे ठरेल सगळ्या रुग्णांसाठी जे या किडनीच्या समस्यांपासून पीडित आहेत, जे त्रासलेले आहेत त्या समस्यांपासून. तुर्तास धन्यवाद डॉक्टर, तुम्ही लोकशाही मराठीमध्ये सहभागी झालात आणि योग्य त्याचं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी साहिल खरे. डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर मंत्राच्या आजच्या भागात आपण किडनीविषयक ज्या काही समस्या रुग्णांना उद्भवतात, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासोबत त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर ज्योती बनसोडे. डॉक्टर ज्योती बनसोडे या JP किडनी केअर अँड डायलिसिस युनिट नवी मुंबई येथील या संस्थेमध्ये नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. ज्योती मॅम, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक नमस्कार. नमस्कार, नमस्कार. तर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, की मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जर CKDच्या समस्या असतील, तर त्या कशाप्रकारे मॅनेज कराव्यात? तर सर्वात प्रथम आपण डायबिटीस आणि त्यामुळे होणारे किडनीचे आजार याबद्दल जाणून घेऊया. डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर हे किडनीच्या आजाराची प्रमुख 2 कारणे आहेत. जगभरामध्ये भारत हा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर डायबिटीसच्या 40 ते 50% रुग्णांमध्ये किडनीचा आजार होऊ शकतो. आता किडनीचा आजार होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर यामध्ये रुग्णाच्या युरिनमधून प्रोटीन लीक होतं. त्याचप्रमाणे रुग्णाच्या ब्लडमधील क्रिएटिनिनचं मात्रा वाढते. जर हे 3 महिन्यांपेक्षा जास्ती आढळून आलं, तर त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज किंवा डायबेटिक किडनी डिसीज असं म्हणतो. या आजाराच्या अगदी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये रुग्णामध्ये काहीही लक्षणं सापडत नाहीत. त्यामुळे या आजाराचं निदान होणं थोडं कठीण जातं. तर नंतरच्या म्हणजे लेट स्टेजेसमध्ये रुग्णांमध्ये काही लक्षणं आढळून येतात. जसं की रुग्णाच्या युरिनमधून फेस येणं, रुग्णाची लघवी कमी होणं, त्याचबरोबर शरीरावर सूज येणं, भूक न लागणं, दम लागणं यासारखी लक्षणं आढळून येतात आणि यावेळी या आजाराचं निदान होतं. पण तोपर्यंत खूप सारा किडनीचा डॅमेज झालेला असतो. त्यामुळे डायबिटीसच्या निदानानंतर आपण रुग्णांना वर्षामधून कमीत कमी 1 वेळा ब्लड क्रिएटिनिन आणि युरिन प्रोटीन या टेस्ट करण्याचा सल्ला देतो. HbA1c ही एक ब्लड टेस्ट आहे, जेणेकरून आपल्याला रुग्णाच्या शरीरातील 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर समजते. तर याचं टार्गेट साधारणतः 7% असावं आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या रिकमेंडेशननुसार ब्लड प्रेशरचं टार्गेट 130-80 असावं. यासाठी डॉक्टर्स विविध औषधांचा त्याचप्रमाणे जीवनशैली आणि आहारामधील बदलाचा वापर करतात. तर डायबेटिक किडनी डिसीजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लघवीमधून प्रोटीन लीक होणं आणि यासाठी अँटी प्रोटीन्युरिक मेडिकेशन्सचा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपयोग करावा. आणि एकदम शेवटची स्टेज, ज्याला आपण एंड स्टेज किडनी डिसीज म्हणतो, त्यामध्ये आपण डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट या ऑप्शन्सचा उपयोग करू शकतो. खूप छान प्रकारे तुम्ही मॅम मार्गदर्शन केलंत. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, की CKD रुग्णांसाठी द्रव पदार्थाचं सेवन यासाठी डॉक्टरांचा काय असा विशेष सल्ला आहे? तर फ्लुइड्स किती घ्यावे याचं प्रमाण डॉक्टर्स काही गोष्टींवरती डिसाईड करतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीजची स्टेज कोणती आहे, रुग्णामध्ये फ्लुइड ओव्हरलोडची काही लक्षणे आहेत का, जसं की शरीरावरती सूज येणं, लघवी कमी होणं किंवा पेशंटला दम लागणं. त्याचप्रमाणे डायबिटीस, किडनी डिसीज याचसोबत हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब यासारखे आजारी आहेत का, त्यानुसार कितपत फ्लुइड घ्यावे हे ठरवले जाते.
तर सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2 यामध्ये डॉक्टर्स रुग्णांना पुरेशा प्रमाणात फ्लुइड्स घेण्याचा सल्ला देतात. नॅशनल किडनी फाउंडेशननुसार डॉक्टर्स रुग्णांना कमीत कमी 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर पुढील स्टेज म्हणजे स्टेज 3 आणि स्टेज 4 यामध्ये जर रुग्णांमध्ये काही फ्लुइड ओव्हरलोडचे लक्षणं दिसले असतील किंवा रुग्णामध्ये काही हृदयरोग असेल, तर त्यामध्ये डॉक्टर्स फ्लुइडचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. आणि जे रुग्ण डायलिसिसवरती आहेत, त्यांच्यामध्ये तर अगदी काटेकोरपणे फ्लुइड्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आता मॅम अगदीच शेवटचा प्रश्न जो की खूप महत्त्वाचा आहे, कारण की असे जे रुग्ण आहेत ज्यांना CKDच्या समस्या आहेत, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मधुमेह असलेल्या CKD रुग्णांनी लक्ष द्यायला हवं आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुख्यतः टाळायला हव्या? म्हणजे डूज अँड डोंट्स काय आहेत? हा जो प्रश्न आहे, तर ते खूप महत्त्वाचा आहे. तर CKD किंवा डायबेटिक किडनी डिसीज असणाऱ्या रुग्णांनी करायच्या गोष्टी म्हणजे जीवनशैली आणि आहारामध्ये बदल करणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे म्हणजे 7 ते 8 तास झोप घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायबिटिशन निदानानंतर वर्षातनं किमान 1 वेळा ब्लड क्रिएटिनिन आणि युरिन प्रोटीन टेस्ट करणे. त्याचप्रमाणे जर रुग्णाला किडनीचा आजार डेव्हलप झाला असेल किंवा त्याचबरोबर रुग्णाला ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज यासारखे आजार असतील किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला किडनीचा आजार असेल, तर यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 1, 3 किंवा 6 महिन्यांनी या टेस्ट कराव्या. कोणत्या गोष्टी करू नये, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर द काउंटर मिळणारे पेन किलर्स जसं की एनसेड्स, फॉर एक्झाम्पल आयबुप्रोफेन किंवा नॅप्रोक्झेन यासारखे किडनीला हानी करणारी औषधं घेणं टाळावं. हे होतं ज्योती मॅम यांचं मार्गदर्शन. जे कोणीही रुग्ण ज्यांना ह्या समस्या आहेत, त्यांना हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे. तुर्तास ज्योती मॅम, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. थँक यू. तर डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी आणि सदैव अपडेट राहण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.